वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा भाग पाहत होतो. त्या अंतर्गत देर आर टू टाइप्स ऑफ फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस अँड दे आर एक्सटर्नल फॅक्टर्स अँड इंटरनल फॅक्टर्स. तर एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये आपण पाहिलं होतं की टेम्परेचर, कार्बन डायऑक्साईड पर्सेंटेज और लाईट इंटेन्सिटी हे जे काही किंवा वॉटर जे की एक्सटर्नली प्रेझेंट असणारे फॅक्टर आहेत, हाऊ दे अफेक्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस. तर आज आपल्याला पाहायचं आहे इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स म्हणजे जे प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्यापैकी पहिला आहे क्लोरोफिल पिगमेंट. दो द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस, but rate of photosynthesis is proportional to the quantity of chlorophyll present. आपल्याला माहिती आहे की पूर्ण फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे ही क्लोरोफिल पिगमेंट्सवर अवलंबून आहे. कारण फक्त क्लोरोफिल पिगमेंट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये सोलार एनर्जी कॅप्चर करून तिचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करता येते. आणि हे फक्त क्लोरोफिल पिगमेंट म्हणजे ॲक्च्युली जो रेट आहे हा क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत त्यांची किती क्वांटिटी आहे या क्वांटिटीवर हा रेट अवलंबून आहे. बिकॉज क्लोरोफिल मेअरली ॲक्ट ॲज अ बायोकॅटलिस्ट अँड हेन्स स्मॉल क्वांटिटी इज क्वाईट इनफ टू मेंटेन लार्ज बल्क ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस. या ठिकाणी क्लोरोफिल जे काही पिगमेंट्स आहेत ह्यांची क्वांटिटी स्मॉल अमाऊंटमध्ये जरी असले तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस किंवा जे काही रिॲक्टिंग सबस्टन्सेस आहेत यांचा बल्क हा मेंटेन केला जातो. त्याचं कन्व्हर्शन हे प्रॉपर केल्या जात असते. याशिवाय ॲक्युम्युलेशन ऑफ शुगर इन द सेल्स स्लोज डाऊन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा कशामुळे कमी होतो तर फोटोसिंथेसिसचा जो प्रोडक्ट आहे, एंड प्रोडक्ट आहे शुगर मॉलिक्यूल, तर ह्या शुगरचं जर सेलमध्ये ॲक्युम्युलेशन आहे, साचून आहे, या शुगरचं युटिलायझेशन झालेलं नाही तेव्हा देखील हा रेट कमी होतो. देन रेट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन थिकनेस ऑफ क्युटिकल. क्युटिकल काय आहे? लिव्स जे आहेत त्यांच्या अप्पर सरफेसवर असणारं जे काही थिन लेअर आहे त्याला क्युटिकल असं म्हणतात. वॅक्स लाईक सबस्टन्सची जी लेअर आहे त्याला क्युटिकल असं म्हणतात. याशिवाय द थिकनेस ऑफ इपिडर्मिस ऑफ लीफची जी इपिडर्मिस आहे, सगळ्यात बाहेरचं जे कव्हरिंग आहे त्याची थिकनेस. याशिवाय साईज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरसेल्युलर स्पेसेस. सेलमध्ये असणारं जे इंटरसेल्युलर स्पेस आहे त्यांचं साईज किंवा त्यांचं डिस्ट्रीब्युशन यावर देखील रेट ऑफ फोटोसिंथेसिस अवलंबून आहे. याशिवाय डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा, डेव्हलपमेंट ऑफ क्लोरेनकायमा अँड अदर टिश्यूज ऑल्सो अफेक्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस. क्लोरेनकायमा हे परमनंट टिश्यूज जे आहेत प्लांटमधले त्यापैकी एक आहे. आणि ह्या क्लोरेनकायमाची डेव्हलपमेंट किंवा अदर टिश्यू डेव्हलपमेंट यावर देखील फोटोसिंथेसिसचा रेट हा अवलंबून असतो. यानंतर ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. The Blackman's law of limiting factor state that when a process is conditioned as to its rapidity by number of separate factors, the rate of process is controlled by the pace of slowest factor. ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर काय आहे? लिमिटिंग फॅक्टर म्हणजे एखादा पर्टिक्युलर असा फॅक्टर आहे ज्यावर त्या रिॲक्शनची रेट ही अवलंबून आहे. हा लॉ काय स्टेट करतो? When a process is conditioned as to its rapidity by number of separate factor. जेव्हा एखाद्या प्रोसेसचा जो रेट आहे हा वेगवेगळ्या नंबर ऑफ फॅक्टर्सवर अवलंबून असतो. त्या प्रोसेससाठी वेगवेगळे फॅक्टर्स हे महत्त्वाचे असतात. तर त्यावेळेस रेट ऑफ प्रोसेस इज कंट्रोल बाय पेस ऑफ स्लोएस्ट फॅक्टर. अशा वेळेस त्या प्रोसेसचा रेट हा सगळ्यात स्लो असणारा जो फॅक्टर आहे त्यावर अवलंबून असतो. तर व्हॉट इज स्लोएस्ट फॅक्टर? द स्लोएस्ट फॅक्टर इज द फॅक्टर विच इज प्रेझेंट इन लोएस्ट ऑर
मिनिमम कॉन्सन्ट्रेशन इन रिलेशन टू अदर्स. ओके, स्लोएस्ट फॅक्टर म्हणजे कोणता? असा फॅक्टर जो एकदम त्याच्या मिनिमम किंवा लो कॉन्सन्ट्रेशनला प्रेझेंट आहे ॲज कम्पेअर टू अदर फॅक्टर्स. त्याचं प्रमाण हे सगळ्यात कमी आहे अशा फॅक्टरला स्लोएस्ट फॅक्टर असं म्हणतात. द लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर कॅन बी एक्सप्लेन्ड बाय टेकिंग 2 एक्सटर्नल फॅक्टर्स सच ॲज कार्बन डायऑक्साईड अँड लाईट. आता आपल्याला माहीत आहे की फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे हा एक्सटर्नल फॅक्टरवर पण अवलंबून आहे. तर या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर समजून घेण्याकरिता या ठिकाणी 2 एक्सटर्नल फॅक्टर्स बघायचे आहेत. ते म्हणजे एक समजा कार्बन डायऑक्साईड आहे आणि दुसरा लाईट आहे. सपोज अ प्लांट photosynthesizing at a fixed light intensity that is sufficient to utilize 10 milligram of carbon dioxide per hour only. तर लिमिटिंग फॅक्टर समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर अज्यूम करावं लागेल, असं समजून घ्यावं लागेल की एका फिक्स्ड लाईट इंटेन्सिटीवर एखादा प्लांट हा साधारणतः 10 मिलीग्राम कार्बन डायऑक्साईड हा पर हावर तो फिक्स करत आहे. या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी फिक्स ठेवलेली आहे. ऑन इन्क्रीज द CO2 कॉन्सन्ट्रेशन द फोटोसिंथेटिक रेट अल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. तर अशा वेळेस जे 2 फॅक्टर फॅक्टर जे आपण पकडले होते त्यापैकी एक फॅक्टर हा फिक्स आहे, तो म्हणजे लाईट इंटेन्सिटी. तर आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर आपण वाढवलं तर फोटोसिंथेसिसचा रेटसुद्धा अशा वेळेस वाढतो. And now if carbon dioxide concentration is further increased, no increase in rate of photosynthesis will be noted. बरोबर आहे. सुरुवातीला जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं त्यावेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा वाढला. परंतु पुन्हा जर आपण कॉन्सन्ट्रेशन हे आहे कार्बन डायऑक्साईडचं हे जर वाढवलं तर फोटोसिंथेसिसचा रेट हा इन्क्रीज होत नाही. Thus in this case light becomes limiting factor. तर मग अशा वेळेस आता लिमिटिंग फॅक्टर त्या ठिकाणी कोण बनणार आहे? दॅट इज लाईट. का? कारण आता लाईट आणि कार्बन डायऑक्साईड या 2 फॅक्टरचं जर आपण कंपॅरिझन केलं तर लाईट आणि कार्बन डायऑक्साईड या 2 फॅक्टरचं जर आपण कंपॅरिझन केलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपण काय केलेलं आहे? वाढवलेलं आहे. म्हणून सध्या लाईट इंटेन्सिटी हा फॅक्टर काय झालेला आहे? स्लोएस्ट फॅक्टर झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तो लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करतो. अंडर सच कंडिशन रेट ऑफ फोटोसिंथेसिस कॅन बी इन्क्रीज्ड ओनली बाय इन्क्रीजिंग द लाईट इंटेन्सिटी. तर अशा वेळेस फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे हा जर लाईट इंटेन्सिटी वाढवली तर तो वाढतो. This shows that photosynthetic rate responds to one factor alone at a time. म्हणजे यावरून असं सिद्ध होतं आहे की फोटोसिंथेसिसचा रेट हा एका वेळेला फक्त एकाच फॅक्टरला रिस्पॉन्स देत असतो. There would be a sharp break in the curve and a plateau formed exactly at the point where another factor becomes limiting. If any one of the factor which is kept constant is increased, the photosynthetic rate increases again, reaching an optimum where again another factor becomes limiting. बरोबर आहे. आता इथं बघा जी फिगर दाखवलेली आहे लाईट इंटेन्सिटी आणि फोटोसिंथेसिस. तर एका ॲक्सिसवर लाईट इंटेन्सिटी आहे, दुसऱ्या ॲक्सिसवर रेट ऑफ फोटोसिंथेसिस आहे. तर लाईट इंटेन्सिटी जेव्हा सुरुवातीला कमी आहे तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस देखील कमी आहे. लाईट इंटेन्सिटी वाढवली रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढला जातो. ठीक आहे. अशा वेळेस इथं कार्बन डायऑक्साईड हा कॉन्स्टंट आहे. मग एक लेवल अशी येते की ज्या वेळेस लाईट इंटेन्सिटी जी आहे ह्याला रेट ऑफ फोटोसिंथेसिस हे खास रिस्पॉन्स देत नाही. कारण पुढे एक लेवल अशी येते की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा काय बनतो? इक्वलाइज फॉर्ममध्ये बनतो. बरोबर आहे. ज्याचं वर्णन काय केलेलं आहे? देर इज अ शार्प ब्रेक इन द कर्व. सुरुवातीला हा कर्व चांगला वाढला, त्यानंतर हा कर्व थोडा ब्रेक झाला आणि प्लॅट्यू फॉर्म, प्लॅट्यू म्हणजे पठार अवस्था. त्या फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे ही एक प्लेन
डायरेक्शनमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी इन्क्रीज नाही, पठारावस्था म्हणजे ज्यामध्ये इन्क्रीज आपल्याला पाहायला मिळत नाही, अशी एक लेवल येते आणि त्यावेळेस त्या प्रोसेसचा रेट हा दुसऱ्या फॅक्टरवर अवलंबून असतो. बरोबर आहे. म्हणजे लाईट इंटेन्सिटी जर सुरुवातीला वाढवत गेलो, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतो. नंतर एक अशी लेवल येते की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा वाढू शकत नाही. तर त्यावेळेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा कोणत्या फॅक्टरवर अवलंबून असतो? आता तो कार्बन डायऑक्साईडवर अवलंबून असतो. आणि कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढवली की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा पुन्हा वाढवला जातो. म्हणजे एका वेळेला ही प्रोसेस फक्त एका फॅक्टरवर अवलंबून आहे. दॅट इज लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. म्हणजे काय? The rate of process which is controlled by number of factor is dependent on the factor which is present at the slowest its end. Next is significance of photosynthesis. काय महत्व आहे पाहू. It is an anabolic pathway. It uses inorganic substances and produces food for all life directly or indirectly. This process transforms solar energy into chemical energy. ही ॲनाबोलिक रिॲक्शन आहे की ज्यामध्ये इनऑर्गॅनिक घटक यांचा वापर केला जातो आणि फूड हे तयार केलं जातं, ज्या फूडवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑल जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत हे अवलंबून असतात. त्यानंतर फोटोसिंथेसिसमध्ये सोलार एनर्जी ही केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केल्या जात असते. The released byproduct oxygen is necessary for all lives present on the earth. आपण पाहिलंय की फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन हा बाय प्रोडक्ट तयार होतो आणि हा बाय प्रोडक्ट पृथ्वीवर राहणाऱ्या जेवढे काही सजीव आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असतो. ऑक्सिजन इज अल्सो यूज्ड इन फॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह ओझोन लेअर अराउंड अर्थ. या ऑक्सिजनचाच वापर करून नेचरमध्ये पृथ्वीच्या सभोवताली एक प्रोटेक्टिव्ह लेअर बनवली जाते, दॅट इज ऑफ ओझोन लेअर. Photosynthesis is also helping us in providing fossil fuels, coal, petroleum and natural gas. आता या फोटोसिंथेसिसमुळे जे काही तयार होणारा बायोमास आहे, प्लांट ॲनिमल आहेत, हे डेड झाल्यानंतर तशाला तसे ते काय केले जातात, सेडिमेंट केले जातात किंवा ते एकमेकांवर त्यांच्या लेअर तयार केल्या जातात आणि त्यांच्यापासून फॉसिल फ्युएल्स किंवा कोल किंवा पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅस या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होते, ज्याचा आपण एनर्जी डिराईव्ह करण्यासाठी वापर करत असतो. दिस इज अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस अँड दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. या ठिकाणी फोटोसिंथेसिसचे सगळे मुद्दे हे कव्हर झालेले आहेत. याशिवाय कुणाला डाऊट असेल तर दे कॅन आस्क फ्रँकली. हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम अँड थँक्यू.